विद्यार्थी मित्रांनो, महसूल विभागाच्या अंतर्गत येणारे भूमी अभिलेख विभागामध्ये 10,685 पेक्षा जास्त पदांसाठी नवीन आकृतिबंधास पदभरती करण्यास मान्यता भेटलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये कोणकोणती पदे असणार आहे सर्व माहिती सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पदभरतीमध्ये एकूण 10,685 पेक्षा जास्त पदे भरली जाणार आहे. पदानुसार कोणकोणती पदे, कोणत्या पदाला किती जागा असणार आहे ते देखील सांगणार आहे. गट क ची आणि गट ड ची जागा असणार आहे, ज्याच्यामध्ये शिपाई, लिपिक, नाईक, तलाठी अशी वेगवेगळी पदे असणार आहे आणि नवीन सर्व पदे भरण्यामध्ये मान्यता भेटलेली आहे. आणि याच्यामध्ये एकूण 10वी पासवरती शिपाई पदासाठी एकूण 800 पेक्षा जास्त जागा असणार आहेत. सर्व माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अशा सर्व अपडेटसाठी अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे कोणत्याच प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. सर्व वेळेत सर्वात पहिल्यांदा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. फक्त विनंती एवढीच आहे का चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तिथे आपला संपूर्ण पीडीएफ तुम्हाला भेटून जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक, आज किती तारीख आहे तर बघू शकता इथे 11/3/2026 म्हणजे 11 मार्च 2026 आजची ही तारीख येथे मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर डिटेल्समध्ये इथे काय म्हटलेलं आहे, महसूल विभागाच्या अधिपत्याखाली येणारे भूमी अभिलेख विभागातील पदांचा सुधारित आकृतिबंधास मान्यता देण्यात येत आहे. तर बघू शकता मंजूर करण्याबाबत पदांनी आता कोणत्या याच्यामध्ये प्रस्तावना थोडक्यात महत्वाची असते, याच्यामध्ये नीट लक्ष देऊन तुम्ही बघू शकता. प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याबाबत संदर्भ क्रमांक 2 येथील शासन परिपत्रक व वित्त विभाग बघू शकता कधी तर 29/6/2017 मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहे. त्याच्यानुसार ही पदभरती केली जाणार आहे. याच्यामध्ये कोणकोणती पदे असणार आहे नीट लक्षात घ्या. याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर बघू शकता. काय म्हटलेलं आहे, 9/1/2026 रोजी संपन्न झालेल्या 2026 मध्ये पहिल्या बैठकीत मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील सध्या मंजूर असलेल्या बघू शकता सध्या मंजूर किती आहेत, किती पदांची पदभरती केली जाणार आहे तर नीट लक्ष द्या. 6,000 सॉरी 9,689 9,689 पदांची भरती केली जाणार आहे. ही परमनंट भरती असणार आहे. आणि त्याच्यामध्ये बाकी 994 पदे ही काय असणार आहे, बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहे. कोणतं पद कंत्राटी किती जागांसाठी आहे आणि परमनंट किती जागांसाठी आहे हे देखील सांगणार आहे. अशा प्रकारे एकूण 10,683 पदांची पदभरती केली जाणार आहे. शास्त्राच्या विचारधीन होती आणि त्याला मान्यता दिलेली आहे. आता विचारत होती आणि आता आज रोजी मान्यता भेटलेली आहे. तर याच्यामध्ये नीट समजून घ्या कोणकोणती पदे असणार आहे. ती आता इथं नीट लक्षात घ्या. 6,989 पदे ही परमनंट पदे असणार आहे आणि 994 पदे ही कंत्राटी पद्धतीने बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणार आहे. अशा प्रकारे 10,683 पदे असणार आहे. तर नीट लक्ष द्या आता कोणकोणती पदे असणार आहे. आता हे गट अ ची पदे आहे, ही मोठाली पदे आहे, यांच्याबद्दल मी माहिती देणार नाही कारण ही नियमित परमनंट पदे भरली जातात. इकडे जे आहे पदे बाह्य यंत्रणेद्वारे जी भरली जाणार आहे. आता इथून खाली जी पदे असणार आहे ही गट क ची पदे असणार आहे इथून खाली. ठीक आहे. एक मिनिट. हा ठीक आहे. बघू शकता. ही पदे इथे दिसत आहे, ही परमनंट पदे भरली जाणार आहे. इथं तुम्ही बघू शकता पदाचं नाव बघा. त्याच्यानंतर पदाचा इथे पगार किती भेटेल ते बघा. आणि त्याच्यानंतर इथं काय भेटेल तुम्हाला बघायला, ही परमनंट पदे भरली जाणार आहेत. जर त्याच्यापैकी एखादा आता 3 पदे भरली जाणार आहेत, तर इथं 3 पदे परमनंट आणि 0 पदे ही कंत्राटी म्हणजे कंत्राटी पद्धतीने इथे भरली जाणार नाहीत. आता जी महत्वाची पदे मी आहे, लेखाधिकारी हे पद आहे, 2 पदे असणार आहे. आणि सर्वात जास्त जर पदे विचारत गेलं तर बघू शकता उप अधीक्षक भूमी अभिलेख, इथं बघू शकता 515 पदे असणार आहे. ही परमनंट पदे असणार आहे. कंत्राटी पद्धतीने इथे पदे भरली जाणार नाहीत. एकदम चांगली गोष्ट आहे याच्यासाठी. आता खाली जर आले बघू शकता शिरस्तेदार हे पद आहे भूमी अभिलेख विभागातलं नामांकित पद आहे. याच्यामध्ये 1,007 पदे भरली जाणार आहे. किती 1,007 पदे भरली जाणार आहे. कंत्राटी पद्धतीने भरली जाणार नाही. सर्व पदे नियमित आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जास्त पदे जर विचारात केली तर परीक्षण भूमापक गट क च पद असणार आहे. 2,567 पदे असणार आहे. परमनंट पदे कंत्राटी पद्धतीने इथे भरली जाणार नाही. चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भूकर मापक ची पदे आहेत बघू शकता. 4,369 पदे असणार आहे. सर्व पदे परमनंट सरकारी भरली जाणार आहे. कंत्राटी येथे नाही. आता इथे नीट लक्ष द्या. वाहन चालक जर विचारात घेतलं नाही हे पद, इथं कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी परमनंट पद भरलं जाणार नाही. सर्व पदे कंत्राटी, जे 66 पदे आहेत ती सर्व कंत्राटी पद्धतीने म्हणजे बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत. ठीक आहे.
त्याच्यानंतर आहे वरिष्ठ लेखापाल, ही 44 पदे परमनंट असणार आहे, कंत्राटी पद्धतीने पदे नाहीत. ठीक आहे. अशा प्रकारे जास्तीत जास्त पदे आहेत तीच मी सांगत आहे. बाकीचे तुम्ही सर्व इथे बघून घ्या. आता याच्यामध्ये तलाठी देखील पद असतं. तलाठी पद असतं याच्यामध्ये कशामध्ये तर भूमी अभिलेख विभागामध्ये हे वेगळं आहे थोडं. त्याच्यामध्येच असतं. आता ते महसूल विभागाअंतर्गत येतं ना तलाठी, ते वेगळं असतं. महसूल विभागाच्या अंतर्गत येतं हे भूमी अभिलेख आणि त्याच्या अंतर्गत देखील दुसरं एक तलाठी पद येतं. त्याच्यामध्ये एकूण 6 पदे नियमित पदे भरली जाणार आहे, कंत्राटी भरली जाणार नाहीत. आता हे बघू शकता इथं जर नाईक आणि दप्तरबंद, नाईक आणि बघू शकता दप्तरबंद हे जी पदे आहेत ना गट ड ची पदे आहे. इथे नीट लक्ष द्या. जी नाईक आणि दप्तरबंद येथे सर्व पदे परमनंट सरकारी पदे भरली जाणार आहेत. 335 पदे याच्यामध्ये कंत्राटी पद्धतीने पदे भरली जाणार नाही. ही गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या. ठीक आहे. लक्षात घ्या ही गोष्ट. 1 मिनिट. ठीक आहे. आणि त्याच्यापैकी शिपाई सर्वात महत्त्वाचं पद जे आहे ना, नीट लक्षात घ्या. याच्यामध्ये पर्मनंट सरकारी पदे शिपायाची भरली जाणार आहे. 790 जवळ-जवळ 700 धरून चला आणि त्याच्यापैकी जर विचारात घेतली ना, बाह्य यंत्रणा म्हणजे कंत्राटी पद्धतीने पदे जी भरली जाणार आहेत, ती आहेत 959 पदे शिपाई. तरी शिपाईची पर्मनंट जी पदे असणार आहे 960 पदे चांगली आहेत. बाकी ही कंत्राटी 959 पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. आता लक्षात घ्या याच्यामध्ये एक गोष्ट आता जी पर्मनंट पदे आहे वरतीच मी सांगितलं 9,638 पदे आहेत आणि ज्याच्यामध्ये 1,045 पदे आहेत ती अशा पद्धतीने भरली जाणार आहेत तर कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. आता एक गोष्ट याच्यात लक्षात घ्या शिपाई पदासाठी टिप शिपाई संवर्गातील पदे मृत घोषित करण्यात आली आहे. सध्या कार्यरत शिपाई संवर्गातील पदे नियमित कर्मचारी हा पदोन्नती झाल्यामुळे अथवा सेवानिवृत्त झाल्यामुळे अथवा इतर कारणामुळे पदे रिक्त झाल्यावर ती नियमित व्यपगत होईल. नंतर सदर पद बाह्य यंत्रणेने भरण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये शिपायाची पदभरती केली जाणार आहे की नाही की पूर्ण मृत घोषित करणार आहेत की हे नीट यांनी स्पष्ट सांगितले नाही. परंतु माझ्या अंदाजित पदभरती याच्यामध्ये केली जाईल शिपायाची चांगल्या प्रकारे आणि जाहिरात देखील मोठी जाहिरात ही आलेली बघायला भेटेल. आता एवढ्या मंजुरी जेवढी भेटलेली आहे चांगल्या प्रकारे ही जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांचा फायनल प्रश्न एकच असतो की जाहिरात कधीपर्यंत येईल? तर ही जाहिरात जून-जुलैच्या नंतरच येईल. फक्त आता मंजुरी भेटलेली आहे. त्याच्यानंतर वित्त विभाग किती पदांना मंजुरी देत आहे, त्याच्यावरती आधारित आहे. आता फक्त या ठिकाणी शासनाकडून, विभागाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. बिंदू नामावली तयार करण्यात आलेली आहे. आकृतिबंध तयार करण्यात आलेले आहे. तर शासनाने किती पदांना बिंदू नामावलीसाठी मान्यता देते आहे शासन, वित्त विभाग याच्यावरती अवलंबून आहे. जशी लवकर मान्यता भेटेल तशी जून-जुलैच्या पर्यंत जून-जुलै दरम्यान ही जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची ही अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या.